ह्या घराच्या उचका पाचकीत नाही ठेवणीचं सापडेल शर्ट घालून बाहेर पडलो. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. डायरेक्ट जायचं होतं चव्हाण मळ्यात, त्याच्यामुळे संदीपला घेऊन निघालो. गेल्या गेल्या चहा भेटला. योगेशची मम्मीने ना आत्ताच 2 धाम करून आली बरं का. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि परत निघालो गावात. पाण्याचा तर विषय नाही आणि आज 2 ऑक्टोबर आहे बरं का. मग गांधी जयंती साजरी केली. तिथून येऊन जायचं होतं नगरला. आज बायको आणि आई दोघी पण सोबत होत्या. एक पेरू सापडलाय, त्याच्यावर मस्तपैकी ताव मारा. दुसरा सापडला पण ते खिडकाच निघाला. म्हणलं असू द्या. तिकडला रस्ता बंद आहे मेन म्हणून इकडून बुरडगाव रोडने निघालो होतो. पण इकडं अजून बी धुणे बिणे चालू आहे बरं का. कारण उद्यापासून घटस्थापना होणार होती. रस्त्याचे कामं कुठं पण चालू होतं. कुठून बी जा सगळीकडे रस्त्याचे कामं चालू आहेत बरं का. नगरमध्ये आलो. अख्खी कामं आली होती आज. तर ती घाटाचं सामान आहे ना ती न्यायचं होतं आणि देवीला एक साडी न्यायची होती. त्यासाठी अख्खी आपल्या सोबत आली होती. तिला म्हणलं चल आलीच आहे तर दुकान कसं काय बघ भाऊ, परत का यायची नगरला तू. मग तिला नेलं दुकान फिरून दाखवलं. इतकी खुश झाली ना का मला बी भारी वाटलं आणि ती पण लय खुश झाली. मन म्हणला कसं काय आहे म्हणली विषय नाही. मग तिथून निघलो आणि गेलो डायरेक्ट बोलेगावला. भारतीच्या मामाकडे अल्बम द्यायचे होते. लय उशीर झाला बरं का अल्बम द्यायला. तिथं पण चहा झाला आणि मस्तपैकी सगळ्यांसोबत बसून निवांत अशा गप्पा मारल्या. त्याच्यानंतर ना मित्राचा फोन आला का माझी गाडी गॅरेजला तेवढी घेऊन ये. ती आणायला गेलो पण गाडीचं थोडं काम अजून बाकीच होतं. त्याच्यामुळं म्हणलं चला उद्या नेऊ. मग आता आहे ना घरी जायचं होतं आणि झाला असा विषय का बायकोसोबत होती ना पुलावर आपण अजून गेलोच नव्हतो. मग बायकोसोबत नाईट आऊट केला. मग दिवस कसा गेला आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे.